नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दावा ठोकलाय. यामुळे रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. यावरती रोहित पवारांनी प्रतिक्रिया देताना आमचे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल असं ते म्हणाले. आमदार रोहित पवार हे काल 22 सप्टेंबरला बारामती दौऱ्यावर होते. दौऱ्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला. यावेळी त्यांनी हे विधान केलं. यासोबतच बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लागलेत. यावर बोलताना फ्लेक्स लावला म्हणून निर्णय होत नसतो असं सुद्धा रोहित पवार म्हणाले. विचारातून मग असे काही फ्लेक्स आपल्याला दिसतात. शेवटी निर्णय फ्लेक्स लावला म्हणून होत नसतो. तो निर्णय जे सरकार सत्तेत येतं तिथं असणारे जे नेते ते एकत्रित बसून योग्य असा निर्णय घेतात आणि त्यानंतरच या राज्याचं मुख्यमंत्रीपद त्या व्यक्तीला नाही तर मंत्रीपद मिळत असतं. तर शेवटी नेत्याची चूक नसते. कार्यकर्ते भावनिक असतात आणि भावनेच्या भरामध्ये फ्लेक्स लावला म्हणजे पद मिळालं असं नसतं. सगळ्यांनाच काम त्या गोष्टीसाठी करावं लागतं. मराठा आणि धनगर आरक्षण राज्यात मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावरती उतरण्यास सुरू झाले. कुठेतरी सरकार अपेक्षा झाली का? मी एवढंच म्हणेल की सरकारने पुढाकार घ्यावा, सगळ्यांना विश्वासात घ्यावा, योग्य असा मार्ग काढावा. याच्यावर आम्ही तरी राजकारण करत नाही, न करणार आहोत. आणि त्याच्याचबरोबर जे काही आज सत्तेत आहेत, जसं की आता तुम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत बोलला, देवेंद्र फडणवीस साहेब बारामतीला जेव्हा धनगर समाजाने आरक्षणसाठी एक लढा उभा केला होता, सगळे समाज बांधव तिथं आले होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते ना, पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. आता 10 वर्ष झाली, किती कॅबिनेट झाल्या, त्याच्या बाबतीत तुम्ही काय केलं? मराठा समाजाला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित मिळून 2013-14ला 16% आरक्षण दिलं होतं, 50%च्या वर, आणि ते टिकूही शकलं असतं. तर सदावर्ते नावाचे जे देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते तेच कोर्टात गेले ना. आता ते कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस साहेबांना काय म्हणतात? देव माणूस. त्याच देव माणसाली जर कार्यकर्त्याला सांगितलं असतं जरा शांत बसा, कोर्टात जाऊ नका, तर मग ते 16% आरक्षण हे अजून टिकलं असतं. त्यामुळे एका बाजूला राजकारण तुम्ही करताय, दुसऱ्या बाजूला तुम्ही वेगळंच काहीतरी करताय. हे जे काही युवांच्या भवितव्याच्या बाबतीत जे राजकारण केलं जातं, आरक्षणाच्या बाबतीतलं राजकारण केलं जातं, हे सगळ्यांनीच कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. दादा, बारामतीत गेल्या काही दिवसांपासून निनावी पत्रांचा सुळसुळा झाला. यामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी एक निनावी पत्र व्हायरल झालं. यामधून पवार साहेबांवरती गंभीर आरोप करण्यात आले आणि योगेंद्र पवारांना बारामतीकरांवर घालू नका असा स्पेसिफिक उल्लेख करण्यात आला. कसं पाहताय? आता कोण पत्र लिहितंय, ते पत्र प्रसिद्ध केलं जातं, त्याच्यावर आपण सर्वजण चर्चा करतो. असे अनेक युवा आहेत जे आज आत्महत्या करतात. आत्महत्या करत असताना पत्र लिहित आहेत, त्या पत्राबद्दल कुणी चर्चा करत नाही. शेतकरी आत्महत्या करतात, त्याच्यावर ते पत्र लिहितात, त्या पत्राबद्दल चर्चा होत नाही. पण सोशल मीडियावर आलेल्या पत्राची चर्चा एवढ्या जोमात होती, तर मला असं वाटतं काहीतरी गडबड आहे. गडबड कुठेतरी जे काही कार्यकर्ते आहेत ते उगाच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. माझं असं मत आहे की आज खऱ्या अर्थाने सामान्य लोकांची जी परिस्थिती आहे ते कुणीतरी पेपरवर लिहावी, पत्रात लिहावी आणि ती प्रसिद्ध करावी आणि ती कुठेतरी नेत्यापर्यंत पोहोचावी, आणि खास करून सत्तेत असणाऱ्या नेत्यापर्यंत, आणि ते त्या नेत्यांनी सिरियसली घ्यावं. कारण आताचे नेते जे सत्तेत आहेत त्यांना काय पडले तर फक्त लाडकी खुर्ची पडली, सत्ता पडली. लोकांचं हित आणि महाराष्ट्र भविष्य आणि महाराष्ट्र धर्म कुठेही पडलेला नाही. त्यामुळे त्या हा सोशल मीडियाच्या पत्राचा जास्त चर्चा होऊ नये असं मला तरी वाटतं. दादा, मराठा आंदोलनाला मराठा आंदोलनाला शरद पवार साहेबांचा पाठिंबा मिळतो असं राज्यभर माहिती. तोच पाठिंबा ओबीसी आंदोलनाने मिळत नाही. हाकेंच्या आंदोलनाला असे एक आरोप केला जातो, त्याबाबत काय आपली? तुम्ही जी माहिती आहे असं म्हणता ती काल्पनिक आहे. नाहीतर तुम्ही म्हणत असाल, तुम्ही बोलतानाच असं म्हणला की अशी कुठेतरी चर्चा आहे. आता चर्चा वेगळ्या वेगळ्या गोष्टीची ठिकठिकाणी होत असते. आता चर्चा करणारे सुद्धा वेगवेगळे लोक असू शकतात. त्यामुळे त्या चर्चेवर आपण चर्चा करून महाराष्ट्राच्या तमाम लोकांची वेळ घालू नये असं मला वाटतं. सत्तेत असणाऱ्या लोकांनी त्या बाबतीत काय निर्णय घेण्याचा विचार केला हे कुठेतरी स्पष्ट करावं. दादा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित महाविकास आघाडी म्हणून काम करतायत. तर बारामतीमधून काँग्रेस कार्यकर्त्यांनी बारामती विधानसभा ही पवार कुटुंबातल्या सदस्याला देऊ नये, अन्यथा आमचा त्या गोष्टीला विरोध असेल असं काँग्रेस प्रशासनाला त्यांनी पत्र दिलंय. आणि यानंतर पुन्हा आता पुरंदर मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे या ठिकाणी आता तुमच्याच पक्षाने दावा ठोकलाय की इथं आम्हाला मी सांगितलं, माझ्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसने इच्छा व्यक्त केली आमदारकी लढायची. शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने इच्छा व्यक्त केली. त्यामुळे ठिकठिकाणी अशा काही गोष्टी होतात.
तिथले पदाधिकारी पत्र लिहितात, चर्चा करतात, शेवटी निर्णय हे नेते घेत असतात आणि नेते जेव्हा निर्णय घेतात तो आपल्याला स्वीकारावा लागतो. त्यामुळे व्यक्त होणं हे लोकशाहीचा एक भाग आहे आणि ते आम्ही सर्वजण व्यक्त होत आहोत. शेवटी निर्णय आमचे नेते घेतात आणि लोकसभेला सुद्धा अशी चर्चा झाली होती, पण एकत्रित आम्ही लढलो आणि जिंकलो सुद्धा हे आपण सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.